सर, शहरामध्ये जी वाढती गुन्हेगारी लोकवर काढत आहेत त्या संदर्भात आपण काय म्हणतो? नुकताच 6 जणांना मोका लावलेला आहे आणि यापुढे असा कोणी प्रयत्न करत असतील तर पुढे अतिशय स्ट्रिक्ट कारवाई होईल. मागे आपल्याला बोललो होतं की गुन्हेगारी मोडीच काढली जाईल. आमचे सर्व अधिकाऱ्यांना तसे आदेश दिलेले आहेत. एस.पी. साहेबांनी सुद्धा खाली आदेश पाठवलेले आहेत सगळ्यांना. आणि यामध्ये कुठलाही कोणी गुंडगिरी किंवा दादागिरी केली तर ती पोलीस खपवून घेणार नाही. सर, असं पाहता आज गेल्या काही दिवसापासून आम्ही पाहतो आहे की गुन्हेगारांचे मनोबल खूप वाढलेलं आहे. अधिकाऱ्यांवर सुद्धा यांनी हात उचलण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्यांनी उचललं त्यांच्यावरती कारवाई झाली. आता ते शक्य होणार नाही आणि अशा प्रकारचे कोणाची दादागिरी पोलीस खपवून नाही घेणार. RFD प्रणालीसोबत संदर्भात काय सांगाल सर? कारण गेल्या काही दिवसांपासून पाहण्यात येत आहे की खूप ठिकाणी जिथे प्रणाल्या लावलेल्या आहेत तिथे पोलिसांची गस्त नाहीशी वाटते. असं नाही आहे. एखादं टेक्निकल याच्यामुळं ती बंद पडली असेल, परंतु त्याचा वापर चांगला होतो आहे आणि गस्त बऱ्यापैकी त्यामुळे होते त्याचे प्रिंटआउट काढले जातात ते लक्षात येतं आहे. आणि अशी तुम्ही कामचुकार कर्मचारी किंवा कोणी असेल त्याच्यावरती कारवाई पण केली जाईल. शहरामध्ये चोऱ्यांचे प्रमाण खूप वाढलेलं आहे. दिवसा डोळ्या चोऱ्या होत आहेत सर. आणि आता आमच्या रेकॉर्डप्रमाणे असं काही वाढलेलं नाही आहे. ज्या काय झाल्या असतील त्याच्यामध्ये स्पेशल ड्राईव्ह घेऊन DYSP आमचे वरिष्ठ अधिकारी इन्स्पेक्टर हे डिटेक्शनसाठी स्पेशल मोहीम घेतील. वॉन्टेड पाहिजे असलेले क्रिमिनल जे आहेत त्यांना शोधण्यासाठी पण स्पेशल मोहीम घेतली जाईल. थँक्यू सर.